नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या राजू शेट्टींना प्रकाश आंबेडकर यांनी खुली ऑफर दिली आहे. आमच्यासोबत आला तर हमखास निवडून याल असं म्हणत आता त्यांनी कुठं जावं त्यांनाच ठरवायचंय असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. तिकडे युतीत जागा वाटपावरून आतापासूनच तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना 144 या फॉर्म्युलाप्रमाणे जागा वाटप करण्यावरच युती झाल्यानं चंद्रकांत पाटील यांच्या नव्या दाव्यानं वाद निर्माण झालाय. शिवसेना या संदर्भात लवकरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. विधिमंडळात जाऊन त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. मात्र हा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजप प्रवेशाबद्दल अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. दरम्यान यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षात आपली घुसमट होत होती, आता भाजप प्रवेश आणि मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं जाहीर केलंय. ते पुढच्या 2 ते 3 दिवसात भाजपत प्रवेश करतील आणि मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील हे जूनच्या पहिल्याच आठवड्यात भाजपत प्रवेश करतील अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत आणि मंत्री करण्याबाबत मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष निर्णय घेतील असंही ते म्हणाले. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला सिल्लोड भाजपच्या कार्यकारिणीनं विरोध दर्शवलाय. सिल्लोड तालुका भाजप कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीला तालुका अध्यक्ष यांच्यासह सगळे पदाधिकारी हजर होते. याच बैठकीदरम्यान हा सत्तारांना विरोध दर्शवण्यात आलाय. आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या चिन्हावरच लढणार असल्याचं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. आम्ही केंद्रात त्यांचे मित्रपक्ष असलो तरी भाजपच्या कमळ या चिन्हावरती विधानसभा लढवण्यास आपण तयार नाही. इतर घटक पक्षांची भूमिका माहिती नाही, पण रासप स्वतःच्या चिन्हावरती लढण्यावरती ठाम आहे असं रासपचे अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघातील चारा छावणीला आज भेट दिली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी भुजबळांनी स्वतः जनावरांना चारा खाऊ घातला. उरण तालुक्यातील खोपटे खाडी पुलावरील खांबावर संशयास्पद दहशतवादी निगडीत मजकूर आणि चित्र सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मजकुरात इसिस दहशतवादी अबू बकर अल बगदादी, हाफिज सईद, रहीम कटोरी आणि राम कटोरी यांच्या नावांचा उल्लेख आहे. सोबतच धोनी, केजरीवाल यांची नावं सांकेतिक स्वरूपात वापरण्यात आली आहेत. हा मजकूर निदर्शनास आल्यानंतर पोलीस यंत्रणा आता सतर्क झाली आहे आणि पिलरवरती दहशतवादी संदेश लिहिणाऱ्याचा कसून शोध घेतला जातोय. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केलाय. तर अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. नागपूर, वर्ध्यासह अनेक भागात पूर्वमोसमी पावसानं हजेरीही लावली आहे. राज्यातल्या सगळ्या धरणांमध्ये मिळून फक्त 7% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे. औरंगाबादमध्ये तर फक्त 0.79% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. नागपुरातील धरणांमध्ये फक्त 6% पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनं आता सगळ्यांची चिंता वाढली आहे. यंदा मान्सून लांबल्यास राज्यात मोठं जलसंकट येण्याची शक्यता आहे. तिकडे भुसावळ शहरात पाण्याची टंचाई असल्यानं पालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. नाहटा महाविद्यालयाजवळची पाण्याची टाकी भर उन्हाळ्यात ओव्हरफ्लो झाल्यानं वाहत होती. यातून लाखो लिटर पाणी त्याची नासाडी झाली आहे. तर या पाण्याचा उपयोग काही जण दुचाकी आणि वाहनं धुण्यासाठी करत होते असंही चित्र समोर आलंय. दुसरीकडे शहरात काही ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. सांगली जिल्ह्यातल्या उद्योग आणि शेतीच्या पाण्यावरती जलसंपदा विभागानं आजपासून उपसा बंदी लागू केली आहे. केवळ पिण्यासाठीच हे पाणी उपसा अशी परवानगी देण्यात आली आहे. बंदी काळामध्ये उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना आणि विद्युत पुरवठा 1 वर्षासाठी रद्द करण्यात येणार आहे.
तर पाणी उपसा सामग्री देखील जप्त केली जाणार आहे। महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या आदेशानुसार राज्यव्यापी आंदोलन करण्यात येतंय। त्याचाच भाग म्हणून सांगली जिल्ह्यातल्या हमाल माथाडी कामगारांनी सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली आज धरणं आंदोलन केलं। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। राज्याच्या अनेक भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यात गड पांढरवाणी गावामध्ये पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालावा लागतोय। तळ गाठलेल्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी महिला विहिरीच्या कडेवर बसून काठावरती बसून पाणी काढण्याचा प्रयत्न करतात। हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालावा लागतोय। चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळासह मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झालेलं आहे। दरम्यान वादळामुळे अनेक गावातील छप्पर उडाली असून त्यात शेकडो गावांमध्ये काही काळ वीज पुरवठा देखील खंडित झालेला होता। वादळी वाऱ्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन 3 घरं जळून खाक झाली आहेत, तर एका घरात सिलेंडरचा देखील स्फोट झालाय। परभणीतल्या पूर्णा तालुक्यात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये घरावरची पत्रे उडून गेले आणि त्यामध्ये अनेक जण जखमी झाले। तालुक्यातील धनगर, टाकळी, पिंपळगाव, बाळापूर या परिसरामध्ये वादळी वाऱ्याचं थैमान सुरू होतं। यात 10 ते 15 जण जखमी झालेत, तर काही जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यात। जखमींवरती पूर्णा इथल्या शासकीय रुग्णालयात आणि नांदेडमध्ये उपचार सुरू आहेत। एकीकडे राज्यभरात नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात, तर तिकडे रत्नागिरीत शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। शीळ धरणातून येणारी ही पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय। त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता। पुणे जिल्ह्यातील जुन्नर रोटरी क्लब, फार ईस्ट, टाटा टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील फडतारे बंधाऱ्यातून गाळ उपसा करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। या गाळ उपशामुळे तलावाची खोली वाढल्यास जवळच्या गावांची पाण्याची गरज भागणार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। वातावरणातील बदल ओळखत कोकणातील शेतकऱ्यांना भात पिकाच्या पेरणीला आता त्यांनी सुरुवात केली आहे। कोकणात अद्याप तरी पावसाला सुरुवात झालेली नाहीये, मात्र तरीही इथल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनुसार शेतीच्या कामांना जोरदार सुरुवात केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर यासह इतर परिसरातील शेतकऱ्यांनी देखील आता पेरणीला सुरुवात केली आहे। पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच बळीराजा पेरणीच्या कामाला लागलाय। सांगलीच्या 32 शिराळा तालुक्यात देखील पेरणीच्या कामानं वेग घेतलाय। यंदा पाऊस चांगला होईल अशी बळीराजाला आशा आहे। रासायनिक खतांच्या किमतीत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांचा ओढा हा बाजारपेठीकडे लागलेला आहे। बियाणं, खतांच्या खरेदीवर शेतकऱ्यांचा भर आहे, मात्र बियाणं आणि खतांच्या वाढलेल्या किमती शेतकऱ्यांसमोरची मोठी अडचण ठरतीये। मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर नाशिकमधील आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे। डॉक्टर पायल तडवी प्रकरणातील संशयित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, आरोपींची नार्को टेस्ट करावी या मागण्यांसाठी नाशिकमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या वतीनं हा मोर्चा काढला गेला। मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे सोलापुरात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झालं। 4 हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला आणि त्याचं रूपांतर धरणं आंदोलनात झालं। रविवारी चंद्रपुरात घरात झोपलेल्या 9 वर्षाच्या चिमुकलीला बिबट्यानं उचलून नेल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर बिबट्याचे गावालगत होणारे हल्ले टाळण्यासाठी चंद्रपूरच्या इकोप्रो वन्यजीव संघटनेनं बिबट समस्यामुक्त ग्राम योजनेचा प्रस्ताव सादर केला। हा प्रस्ताव मान्य झाल्यास राज्यातील सर्वच गावांना याचा लाभ होणार आहे। बारामतीत पूर्व वैमनस्यातून एका वृद्ध व्यक्तीचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आलाय। या घटनेनंतर आरोपी फरार असून
नातेवाईकांनी आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे सध्या या परिसरात तणावाचं वातावरण आहे। जालना पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एक गावठी पिस्तूल आणि तलवारीसह एका कार चालकाला अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं भल्या पहाटे चंदनझिरा भागामध्ये ही कारवाई केली आहे। या कार चालकाकडून 3,11,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आदिवासी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे चांदवड तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला आणि धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी रोजगार हमी योजनेचं काम तातडीने सुरू करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्यातील भोंगरा इथं दारूबंदी करावी या मागणीसाठी गावातील महिलांनी तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशनवरती धडक देत दारूबंदीची मागणी केली। या महिलांनी प्रशासनाकडे तक्रार करू नये यासाठी त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोप देखील महिलांनी केलाय। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमण निश्चित करण्यात आलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं ही अतिक्रमणं काढण्यासाठी मिळकतदारांना 15 दिवसांची मुदत दिली आहे। 6,000 चौरस फुटांमधील हे अतिक्रमण आता निश्चित करण्यात आलेलं आहे। ही अतिक्रमणं काढल्यानंतर मंदिर परिसर मोकळा श्वास घेऊ शकणार आहे। तसंच भाविकांना होणारा त्रासही कमी होईल असं देवस्थान समितीनं सांगितलंय। शासनानं काढलेले नवीन परिभाषेत पेन्शन योजना परिपत्रक रद्द करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 1 दिवसांचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। जुनी पेन्शन योजना चालू ठेवावी अशी यावेळी मागणी करण्यात आली। पिंपरी चिंचवडमधील दुर्गा वाहिनीवर पोलिसांनी केलेली कारवाई तात्काळ मागे न घेतल्यास हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढू असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी केली आहे। विश्व हिंदू परिषदेनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला। पाण्याअभावी शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाल्याचे सूर सगळ्या पातळीतून उमटत असताना आता अमरावती जिल्ह्यातील रेवसा इथं अभय महल्ले या युवा शेतकऱ्यानं आपल्याकडील 7.5 एकर शेतीमध्ये केळीची बाग फुलवली आहे। या केळीच्या बागेतून अभय यांना 18 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। या शेतीत त्यांना कृषी विभागाचं मोलाचं मार्गदर्शन देखील मिळालंय। बातमी नंदुरबार जिल्ह्यातून। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस कल्याण कार्यक्रमाअंतर्गत पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची मोफत नेत्र आणि दातांची तपासणी करण्यात आली। यासाठी लायन्स क्लब नंदुरबार, तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्यानं हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी शेकडोंच्या संख्येनं रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि अनेकांनी या योजनेचा लाभही घेतला। आज MHT CET परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत। या परीक्षेत अमरावतीच्या सिद्धेश अग्रवाल यांना चक्क 99.99% गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय। सिद्धेशच्या या कामगिरीचं सगळीकडेच कौतुक होतंय। उस्मानाबादच्या एका डॉक्टरांनी एक आगळावेगळा प्रयोग केलाय। त्यांनी कडाक्याच्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आपली कार चक्क गायीच्या शेणानं सारवून घेतली आहे। शेणानं सारवल्यानं गाडीचा लुकही बदललाय। वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डॉक्टर नवनाथ दुधाळ यांनी हा आगळावेगळा प्रयोग केला। त्यामुळे गाडीचं उन्हापासून संरक्षण होतंय, तसंच गाडीत AC लावायचीही गरज भासत नाही असं दुधाळ यांचं म्हणणं आहे। याआधी गुजरातमधल्या एका महिला डॉक्टरांनी देखील आपली गाडी अशाच पद्धतीनं शेणानं सारवून घेतली होती आणि सध्या तो ट्रेंड राज्यात देखील पोहोचलाय असं म्हणायला हवं। अहमदनगरमधील मोहजव देवढे या गावामध्ये पार पडलेल्या एका लग्नात रुखवत म्हणून महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट देण्यात आले। तसंच
यावेळी महिलांनी मासिक पाळीत काय काळजी घ्यावी याविषयीची माहिती देखील लग्न सोहळ्यात देण्यात आली। भारत गडदे आणि प्रतीक्षा पाताळे यांच्या लग्न सोहळ्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमाचं सर्व महिला वर्गानं कौतुक केलं आहे। दुसरी गोष्ट सरांनी जे 4